राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। 4 आणि 5 तारखेला मुंबईत ही बैठक होईल। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आले। या बैठकीला सर्व खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 7 वाजता रामटेक बंगल्यावर शिवसेनेची बैठक पार पडणार आहे। मुंबईतील आजी माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक या बैठकीला उपस्थित राहतील। आगामी निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा होणार आहे। ईव्हीएमवर होणाऱ्या आरोपांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारला। यावेळी त्यांनी ईव्हीएम आणि विधिमंडळाचा संबंध नाही, विधिमंडळात जनतेच्या प्रश्नाची चर्चा होते असं नार्वेकर म्हणाले। संजय राठोड यांच्या प्रगती पुस्तकाबाबत बातम्या आल्यानंतर आता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले। प्रगती पुस्तकात मी नापास अशा बातम्या जिव्हारी लागणार असल्याचं संजय राठोड म्हणाले। नापास असूच शकत नाही, मी जनतेसाठी झोकून देऊन काम करणार असल्याचं संजय राठोड म्हणाले। दिल्लीत काय सुरू आहे याची एकनाथ शिंदेंना सगळी माहिती आहे, त्यासाठी त्यांना दिल्लीला जाण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली। फडणवीस, अजित पवार दिल्लीत असताना एकनाथ शिंदे मुंबईतच असल्याने विरोधकांनी टीका केली होती। मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच दिल्लीला गेले। या दिल्ली दौऱ्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली। दौऱ्यात फडणवीसांनी 7 नेत्यांची भेट घेतली आणि 5 निरनिराळ्या मूर्ती त्यांना भेट दिल्या। विरोधी पक्षनेते निवडीबाबत अद्याप कुठलाही पक्षाकडून प्रस्ताव नसल्याची प्रतिक्रिया नार्वेकरांनी दिली आहे। संख्या नसली तरी विरोधकांचा आवाज ऐकला जाईल, संसदीय लोकशाहीला कुठेही गालबोट लागणार नाही असंही नार्वेकर यांनी म्हटले। जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षनेते पदाबाबतही संभ्रम कायम आहे। विरोधी पक्षात सर्वात जास्त संख्याबळ असणाऱ्या पक्षाचा नेताच असणार आहे, हा नियम आहे असं अंबादास दानवे म्हणाले। बीड हत्याकांड प्रकरणी अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे। बिहारहून जास्त वाईट स्थिती बीडमध्ये, जर सरपंच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचं काय, असा सवाल अंबादास दानवेंनी विचारलाय। संभाजीनगरमध्ये ते बोलत होते। संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावं अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे, तर विरोधकांनी बीडला बिहार बोलून बीडची बदनामी करू नये आवाहन धनंजय मुंडेंनी केलंय। बीड हत्या प्रकरणावरून अंबादास दानवेंनी केलेल्या टीकेला संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिले। हत्या करण्याचं कुणालाही परवाने दिले नसल्याचं प्रत्युत्तर संजय शिरसाटांनी दिलं। बीडमधील सरपंच हत्याकांड प्रकरणी वदट्टीवारांनी सरकारवर टीका केली आहे। सरपंचाची हत्या होते, उद्या आमदाराची, मंत्र्याची हत्या होईल, सरकारनं दुर्लक्ष केल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकारनं दोषींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत असं वदट्टीवार म्हणाले। शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या। पवारांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। शरद पवारांना सुदृढ आणि उदंड आयुष्य लाभो अशा शब्दात त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या। दिल्लीत शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। शरद पवारांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त ही भेट झाली आणि यावेळी खासदार सुनीत्रा पवार यांच्यासह छगन भुजबळ, सुनील तटकरे उपस्थित होते। शरद पवारांच्या दिल्ली इथल्या निवासस्थानी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेतली। संसद भवनात ही भेट झाली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। महायुती सरकारच्या खातेवाटपाबाबत आज रात्रीपर्यंत उलगडा होईल अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे। तर मला कोट शिवायला टाकायची वेळ आल्यास पत्रकारांना चॉईस करायला बोलवेल अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी मंत्रिपदाबाबत केली आहे। मंत्रिमंडळ विस्तारावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली। अजित पवार असो की शिंदे, जे देईल ते घ्या, नाहीतर घरी आराम करा, एवढंच राहिले, बार्गेनिंग करू शकत नाही अशी स्थिती आहे असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारवर टीका केली। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी इतका खर्च झाला, त्यात राज्य मंत्रिमंडळानंही शपथ घ्यायला हवी होती असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। राणा दाम्पत्याला सत्ता स्थापनेत मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता, त्यामुळे राणा दाम्पत्य हे मुंबई आणि दिल्लीत तळ ठोकू नये। त्यातच रवी राणांना कॅबिनेट मंत्री पक्क असल्याचं बोललं जात आहे। अमरावतीचं पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद रवी राणा यांना मिळणार असल्याची माहिती आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। 13 आणि 14 डिसेंबरला लोकसभेत चर्चा होणार आहे, तर 16 आणि 17 डिसेंबरला राज्यसभेत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। दिल्लीतील संसदेच्या आवारात काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधींनी आंदोलन केले। अदानी प्रकरणाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले।
दिल्लीतील लाभार्थी महिलांनी आता 1000 रुपये मिळणार आहेत. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ही मोठी घोषणा केली. तर निवडणुकीनंतर महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. आम आदमी पार्टी राष्ट्रीय तपास संस्थेकडून जैश ए मोहम्मदच्या संबंधित व्यक्तीची झाडाझडती सुरू आहे. कट्टरपंथीकरण आणि दहशतवादी प्रचार प्रसाराशी संबंधित असलेल्या प्रकरणात ही चौकशी सुरू आहे. जम्मू आणि काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, यूपी आणि गुजरातमधील 19 ठिकाणी शोध सुरू आहे. भंडाऱ्यात प्रशिक्षणार्थी तरुणांनी ठिय्या आंदोलन केले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनुसार प्रशिक्षणार्थी तरुणांना 6 महिने जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयात प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार 6 ते 10,000 रुपये मानधन दिलं जातं. मात्र मागच्या महिन्यापासून त्यांना मानधन मिळालं नसल्यानं त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. चंद्रपुरातील वरोरामध्ये संतप्त शेतकऱ्यांनी भीक मागो आंदोलन केलं. पीक विम्याचे पैसे कमी मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर पीक विमा तातडीनं न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. सांगलीच्या वसगाडे इथं शेतकऱ्यांनी रेल रोकोचा प्रयत्न केलाय. रेल्वे प्रशासनाला संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी रेल्वे, पोलीस प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. निवडणुकीपूर्वी मुंबई बाहेर बदली केलेल्या अधिकाऱ्यांपैकी 155 पोलीस निरीक्षक आता मुंबईत परतलेत. राज्य पोलीस मुख्यालयानं 30 ऑक्टोबरला 333 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. निवडणुकीनंतरही त्यांना परत बोलावलं गेलं नाही. तेव्हा मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांनी मॅट आणि उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता त्यांना परत बोलावण्यात आलंय. नाशिक महापालिका 8 जागांवर सुसज्ज वाहन तळ उभारणार आहे. वाहतूक कोंडीमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे महापालिकेच्या वाहतूक विभागानं पहिल्या टप्प्यात 8 जागांवर सुसज्ज वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला. नंदुरबारमधील विश्रामकाका शैक्षणिक संकुलात विकास सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात झाली आणि या महोत्सवात विद्यार्थी आपले विविध कला गुण सादर करणार आहेत. साई मंदिरात आजपासून हार, फूल आणि प्रसाद नेता येणार आहेत. तसा निर्णय घेण्यात आलाय. तर आजपासून साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद साई भक्तांना घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोना काळात साई मंदिरात हार, फूल, प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अंगणेवाडीच्या यात्रेची तारीख ठरली आहे. 22 फेब्रुवारी 2025 मध्ये मालवण तालुक्यातील अंगणेवाडीमध्ये भराडी देवीची यात्रा होणार आहे. दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते. दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीत मोठ्या उत्साहात भराडी देवीची जत्रा रंगते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराला लवकरच पुरातन झळाले लाभणार आहे. तीर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी राज्य सरकारकडून 2000 कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे. सध्या मंदिर समितीच्या स्वनिधीतून 60 कोटी रुपयांची कामं सुरू करण्यात आली आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात मलंग शाहबाबाचा उरूस निघालाय. किनगावात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या हजरत मलंग शाहबाबाचा हा उरूस उत्साहात साजरा झाला. उरूस महोत्सवानिमित्त नवस फेडायला भाविकांनी गर्दी केली होती. गुळ, साखर आणि मिठाईची तुला करून नवस फेडण्याची इथली परंपरा आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या बाबू गेनू यांची आज पुण्यतिथी आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे हे त्यांचं मूळ गाव. महाळुंगेत आज गावकऱ्यांनी बाबू गेणूंना आदरांजली वाहिली. यावेळी कामगार नेते बाबा आडाव, हुतात्मा बाबू गेणूंचे पुतणे किसन सईद महाळुंगे पडवळही उपस्थित होते. नांदेडच्या सरकारी रुग्णालयाला पुरवलेले एक औषध प्रयोगशाळेच्या तपासणीत बनावट आढळले. एका कंपनीनं ॲमॉक्स क्लेव्ह या अँटीबायोटिकचा साठा पुरवला होता. मात्र सरकारी लॅब तपासणीत या औषधात योग्य प्रमाणात औषधी गुणधर्म नसल्याचं आढळलेलं आणि त्यानंतर या 1.5 लाख गोळ्या सीज करण्यात आल्या. औषध कंपनीवर कारवाई केली जाईल. नाशिक शहरातील खड्ड्यांना कारणीभूत ठरलेल्या 18 ठेकेदारांना महापालिकेनं नोटीस बजावली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांवर जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयानं अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
पुण्यात महावितरणाच्या उच्च प्रवाहात दाबाच्या तारांची चोरी झाली। या प्रकरणी 5 सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे। यावेळी आरोपींकडून 6,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जैन मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या भामट्या साधूला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पुण्यातील 3 ते 4 जैन मंदिरातून दागिने चोरीला जात असल्याच्या घटना घडत होत्या, त्यावरून पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे। नंदुरबारमध्ये दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात आलेले आहे। लग्न समारंभात वऱ्हाडी म्हणून सहभागी होऊन हे चोरटे सोने चांदीचे मोबाईल लंपास करत होते। यवतमाळच्या पुसद आणि दिग्रजमध्ये जनसंघर्ष अर्बन पतसंस्थेत घोळ झाला। पतसंस्थेच्या संचालक मंडळाने ग्राहक, ठेवीदार, बँक कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार व्यवस्थापकांनी केली। तसंच जनसंघर्ष अर्बन निधी बँक काही काळासाठी बंद राहणार असल्यामुळे खातेदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। झारखंडमधील वृंदा सिसाई यांनी मेरेल या कोळसा खाणींच्या वाटपात गैरव्यवहार झाला होता। दोषी व्यक्तींनी बनावट कागदपत्र दाखवून फसवणूक केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी 3 अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे।